धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतम्. या ठिकाणी भागवत ग्रंथाला प्रारंभ करण्यापूर्वी या सर्व भागवताच्या श्रोत्यांना, सर्व सज्जन भाविकांना, रसिकांना आणि माझ्या सर्व सुहृद मित्र तसेच माझे शिष्य परिवार आणि पाटांगण परंपरेचे सर्व शिष्य परिवार तसेच नातेवाईक या सर्वांना मी मनःपूर्वक आजच्या विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या आणि महानवमीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य, धन, धान्य विपुल प्रमाणात प्राप्त होऊन भगवत सेवा सर्वांना घडावी, भगवंताबद्दलचं प्रेम दररोज क्षणाक्षणाने वाढावं आणि शेवटी त्यांना सर्वांना मोठा आनंद प्राप्त व्हावा, इच्छित मनोरथ सर्वांचे परिपूर्ण व्हावे अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी प्रकट करतो. हरे नमः. कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतम्. राजाने प्रश्न शुकाचार्यांना विचारला, महाराज आपण मला चंद्र आणि सूर्य या दोन्ही वंशाच्या अत्यंत विस्तारपूर्वक कथा सांगितल्या. आता मला हे सांगा की चंद्रवंशामध्ये भगवान श्री विष्णू महाविष्णू यांनी पूर्णावतार धारण केला. तत्रांशेनावतीर्णस्य विष्णुर्वीर्याणि शंसनः. भगवान गोपालकृष्ण म्हणून ते जन्माला आले तेव्हा त्यांचं समग्र कथानक, त्यांची समग्र कथा, गोकुळातील त्यांचं वास्तव्य, त्याचप्रमाणे वसुदेवाकडून ते गोकुळामध्ये कसे गेले, शेवटी कंसाला वगैरे कसं मारलं आणि भगवंतांनी धर्माची प्रतिष्ठापना कशी केली ते सगळं आम्हाला सांगा. आणि त्यांनी हात जोडले. हे पाहिल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते सम्यक व्यवस्थित बुद्धिस्तव राजर्षी सत्तम वासुदेव कथा यांते यंजाता नैष्ठिकी रतिही. अरे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता, सम्यक व्यवस्थिता बुद्धिस्तव राजर्षी सत्तम, तुझी बुद्धी सम्यक व्यवस्थिता आहे. सम्यक व्यवस्थिता म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी कर. एकच एक बुद्धी, व्यवसायात्मिका म्हणजे एकच एक बुद्धी, जी बुद्धी इतरत्र जाणार नाही, ज्या बुद्धीला फाटे फुटणार नाही. फाटे फुटले की त्याची शक्ती कमी होत असते. कोणत्याही गोष्टीला फाटे फुटले की त्याची शक्ती कमी होते. जेव्हा एकच एक, म्हणून आपण एकच एक धारा अशी पाहिजे की जी धारा परिपूर्ण अर्थाने भगवंतापर्यंत पोचली पाहिजे. तेव्हा तुझी बुद्धीची धारा तशी आहे, सम्यक व्यवस्थिता. तुझी बुद्धी सम्यक आहे आणि व्यवस्थित आहे, फक्त भगवंताच्या चरणाशीच तद्रूप झालेली आहे. आणि म्हणून वासुदेव कथा यांते यंजता नष्टिकी रती, तुझी निष्ठापूर्वक रती, तुझं प्रेम प्रत्यक्ष भगवंताच्या वासुदेवाच्या कथेशीच आहे हे मला माहीत आहे. आणि म्हणून ही वासुदेव कथा सर्व पुरुष आणि स्त्री ज्यांना पुण्यकारक आहे, पावन करणारी आहे. वक्तारम पृच्छकम श्रोत्रम, ती नुसती ऐकणाऱ्यालाच नव्हे तर सांगणाऱ्याला सुद्धा पवित्र करणारी आहे. म्हणजे ही जी भगवंताची कथारूपी गाथा आहे, ही कथारूपी जी नदी आहे, कथारूपी जी गंगा आहे, ती सर्वांना पावन करणारी आहे. ती ऐकणाऱ्यालाही पावन करणारी आहे, सांगणाऱ्यालाही पावन करणारी आहे आणि पृच्छकम, जो त्यातला प्रश्न विचारतो त्यालाही पावन करणारी आहे. म्हणून तुला मी ही कथा सांगायला सुरुवात करतो. आपण दशमस्कंधाला प्रारंभ केलेला आहे. या दशमस्कंधामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत गोपालकृष्णाचा जन्म सांगितला आहे. आपण या जन्मापर्यंतच्या आख्यानाचा विचार करू. आक्रांता भूरिभारेण ब्रह्मांडं शरणं ययो गो भूत्वाश्रु मुखी खिन्ना क्रंदंतीं करुणं विभोः. याप्रमाणे घटना अशी घडली की ज्या वेळेला पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात
राक्षस वाढतात, दुष्टांचं थैमान चालतं. हे दुष्ट जेव्हा पृथ्वीला आक्रंदन करून टाकतात, संपूर्ण पृथ्वी ही अशा परिस्थितीमध्ये येते की भगवंता त्राही भगवन अवस्था होते. आपण म्हणतो ना, ही स्थिती कशी झाली तर स्वत्व सूर्य, स्वत्वाचा सूर्य नष्ट झाला आणि अस्तलानी काळ रात्री भेसुरी, भारताच्या वक्षभागी नृत्य झाले आसुरी. याप्रमाणे ही आसुरी नृत्य सुरू झालं. ज्या वेळेला सर्वत्र अंधकार पसरला, अंधकार म्हणजे दुष्टांचा जेव्हा फैलाव होतो, थैमान मासतं, तेव्हा अंधकार पसरतो. आणि अशा अंधकारामध्ये सर्व लोक, सर्व देव मोठे बेजार झाले. म्हणाले, देवा काय करावं? पृथ्वी ही सर्वात भारक्रांत होते. अहो, पृथ्वीला भार हा वजनाचा नसतो. पृथ्वीचा पापाचा भार पृथ्वीला होतो. म्हणून सर्व भारामध्ये कोणता भार श्रेष्ठ आहे तर ते म्हणतात पाप भूमी से भारी. आपल्याला माहिती ना, या ठिकाणी पाप भूमी से भारी. सगळ्या पृथ्वीपेक्षा वजनदार काय असेल तर पाप. पापाचा एवढा प्रचंड प्रमाणात त्रास पृथ्वीला होतो की ही पृथ्वी शेवटी गायीचं रूप धारण करते. गाय कशामुळं हो? अहो, गाय गरीब आहे. ती गरीब आहे, ती दूध देणारी आहे, ती उपकारी आहे. परंतु अशा परोपकारी असणाऱ्या सर्व समाजाला जेव्हा त्रास होतो, सहनशीलता संपुष्टात येते, तेव्हा ही गाय भगवंताला, ब्रह्मदेवाला शरण गेली. आक्रांता भूरी भारेण ब्रह्मांडम शरण ययो. ब्रह्मांडम शरण ययो, ब्रह्मदेवाला ती शरण गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणाली, देवा लवकरात लवकर माझ्यावरचा भार कमी करा, हा दुष्टांचा भार कमी करा, मी त्रस्त झाले, त्राही भगवन अवस्था झाली आहे. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, थांब, हे पृथ्वी तुझं मी मन ऐकलं. त्याचप्रमाणे सगळे देव देखील ब्रह्मदेवाला शरण आले. ब्रह्मा तदो धार्याथ सहदेवस्तथा सह. सर्व देवसुद्धा ब्रह्मदेवाला शरण आले आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना करू लागले, देवा तुम्ही आमची शिफारस विष्णूला करा, महाविष्णूला करा आणि त्यांना म्हणावं लवकरात लवकर अवतार धारण करा. कारण या दुष्टांचा या ठिकाणी एवढा फैलाव झाला आहे, दुष्टांचं थैमान एवढं माजलंय की आता आपल्या अवताराशिवाय खरं नाही. तत्र गत्वा जगन्नाथम, भगवंताची प्रार्थना करा. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवानी या ठिकाणी पुरुष उक्तेन कशी प्रार्थना केली हो? पुरुष सूक्तेन. पुरुष सूक्त, सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशांगुलम पुरुष एवेदं सर्वै यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषानो यदन्येनातिरोहति. ही पुरुष सूक्ताने भगवंत प्रसन्न होतो. पुरुष सूक्ताने ही प्रार्थना केल्याबरोबर भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं, हे ब्रह्मदेवा आणि सर्व देव हो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता लवकरात लवकर मला अवतार घ्यायची वेळ आलेली आहे. त्याच्या आधी तुम्ही एक काम करा, गोकुळामध्ये अवतार धारण करा. तुम्ही छोट्या छोट्या अंशामध्ये गोकुळामध्ये प्रगट व्हा. वसुदेव गृहे साक्षात मी वसुदेवाच्या पोटी जन्माला येणार आहे. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्व गोकुळामध्ये आपली रूपं प्रगट करावी. आणि सर्व देवांना सांगितल्याप्रमाणे सर्व देव आपापले रूप प्रगट करून त्या ठिकाणी गेले. इंद्र, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, याचं वर्णन केलेलं आहे की इंद्र कोण झाला, ब्रह्मदेव कोण झाला. त्याप्रमाणे शिंगाड हा इंद्र झालेला आहे, ब्रह्मदेव हा काठी झालेला आहे. याप्रमाणे हे वेगवेगळे देव, सगळे ऋषी आणि मुनिगण हे वृक्ष झालेले आहेत आणि हे सर्व गेले. त्याचप्रमाणे सर्व वेदांच्या ज्या ऋचा आहेत त्या ठिकाणी स्त्रिया म्हणून जन्माला आलेल्या आहेत. म्हणून 16,108 ज्या वेदांच्या ऋचा आहेत त्या स्त्रिया म्हणून जन्माला आल्या. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंतांनी शेष नारायणाला बोलावून घेतलं. शेष महाराज, शेष म्हणाले, सांगा काय आज्ञा आहे? म्हणे तुम्हाला गोकुळामध्ये जन्म घ्यायचा आहे, वसुदेवाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आणि गोकुळात जायचं आहे. ते म्हणाले, महाराज मी तुमची आज्ञा परिपालन करतो, पण या वेळेला मी धाकटा होणार नाही. अहो म्हणले, काय रामावतारात मी धाकटा झालो? मी आपण म्हणतो ना की नष्ट व्हावं पण धाकट होऊ नये. अहो तुमची आज्ञा ऐकता ऐकता माझ्या मनावर केवढा दगड ठेवावा लागला. सीता माईला मला वनात पाठवावं लागलं आणि ती सगळी जबाबदारी माझ्यावर तुम्ही सोपवली. मी धाकट होणार नाही, मी आता थोरला होईल. ते म्हणे, ठीक आहे तुम्ही दादा व्हा. मग तर झालं. म्हणे, हो मी दादा होईल. नंतर मायेला बोलवून घेतलं. माया आली, भगवंताची महामाया. तिला सांगितलं, माये. ती म्हणाली, महाराज आज्ञा काय? आज्ञा एकच आहे की तू एक काम करायचं आहे,
तू यशोदेच्या पोटी जन्माला यायचंय गोकुळामध्ये आणि नंतर तुला या ठिकाणी मथुरेमध्ये आणण्यात येईल. पण त्याचबरोबर दुसरं एक काम असं आहे की देवकीच्या पोटातला 7वा गर्भ तुला तो या रोहिणीच्या पोटामध्ये या ठिकाणी संक्रांत करायचा आहे, ट्रान्सफर करायचा, थोडक्यात आजच्या भाषेत ट्रान्सफर करायचा आहे. तेव्हा तुला हा संक्रांत करायचा आहे. आणि ती म्हणाली ठीक आहे महाराज मी करते, परंतु त्यासाठी मला काय मिळेल, मला काय मिळेल म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात अगं हे पहा तुला याचं एक फळ मी देणार आहे. तू असं केलं म्हणजे नामधेयानी कुर्वंती स्थानानी चरचनरा भुवी, तुला या ठिकाणी नामधेयानी विविध प्रकारच्या नावांनी तू मोठी होशील, गाजवशील, लोक तुझी पूजा अर्चा करतील, धूप दीप नवरात्र तुझं या ठिकाणी मोठ्या थाटात करतील. दुर्गे ती भद्रकाली ती विजया वैष्णवी तिच, तुला दुर्गा, तुला वैष्णवी, तुला विजया, त्याचप्रमाणे भद्रकाली, कुमुदा, चंडिका या नावाने तुला पुकारतील. दुर्गे ती भद्रकाली ती विजया वैष्णवी तिच, कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यके तिच, माया नारायणी शानी शारदे त्र्यंबके तिच. नारायणी म्हणून तुला म्हणतील, त्र्यंबकी म्हणतील, त्याचप्रमाणे ईशानी म्हणतील आणि शारदा म्हणतील. तेव्हा असे अनेक नावं तुला होतील आणि तुझी जगामध्ये पूजा अर्चा होईल आणि कलयुगामध्ये तुझी भरपूर पूजा होईल. कलयुगामध्ये तुझी पूजा होईल कशामुळं तर कलौ आपण म्हणतो ना चंडी विनायक. कलयुगामध्ये चंडी आणि विनायक हे 2 प्रमुख देव आहेत, म्हणून चंडी म्हणजे देवी. याप्रमाणे तुझं कलयुगामध्ये मोठं महात्म्य वाढेल हे सांगितल्यानंतर आणि धूपोपहार बलिवे सर्व काम परप्रदाम, तुला धूप दीप आरतिक्य हे सगळं होईल आणि नवरात्रामध्ये तुझा मोठा जय जयकार होईल. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली काही हरकत नाही महाराज, मला हे जर प्राप्त होणार असेल तर मी तुमचं सगळं काम करायला तयार आहे. याप्रमाणे हे 2 कामं सांगितले. इकडे सर्व देवांना सांगितलं तुम्ही अंशात्मक रूपाने हे सगळं प्रगट व्हा. तुम्ही कुणी देवकी झालं, त्याचप्रमाणे कुणी वसुदेव झालं, उग्रसेन सुद्धा कंस, याप्रमाणे वसुदेव देवकी तसेच या रोहिणी यशोदा आणि नंद ह्या ही सगळी देवांची छोटी छोटी रूप आहेत, अंशात्मक स्वरूपाची रूप आहेत. आणि हे सगळे दुहित्रे देव कप्रादात याने दुहितवत्सला शंखतुरे मृदंगाश निदृढ या समम्म, याप्रमाणे घटना अशी घडली की हे सगळ्यांनी अंशात्मक स्वरूपामध्ये हे रूप धारण केले आणि जिकडे तिकडे हे गेले. आणि भगवंतांनी सांगितलं की मी लवकरच अवतार धारण करणार आहे. याप्रमाणे मथुरा भगवान यत्र नित्यम सवितो हरिही तस्यांतु करहीची छौरी वसुदेव कृतोद्वाहा. इकडे घटना अशी घडली की वसुदेवाचा विवाह या ठिकाणी देवकीशी ठरलेला होता आणि त्याप्रमाणे आता विवाह झाला आणि आता देवकीला वसुदेवाच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघाले. आणि त्या ठिकाणी मोठ्या बाजत गाजत त्या रथ आहेत, पायांदळ आहेत, शूरसेन आणि सर्व या ठिकाणी सर्व राजे महाराजे, कंस हा सुद्धा राजधानीमधून ही सगळी यात्रा, ही सगळी मिरवणूक निघाली. आणि मथुरा भगवान यत्र नित्यम संहितो हरी, या मथुरेमध्ये प्रत्यक्ष भगवंताचं वास्तव्य नेहमीच असतं. तस्यांतु करीहीची छौरी वसुदेव कृतोद्वाहा. याप्रमाणे या वसुदेवाचा विवाह, नवविवाहिता पत्नी असलेली देवकी हिच्यासोबत ते रथामध्ये बसलेले आणि उग्रसेन याचा मुलगा कंस होता. ही देवकी जी आहे ती कंसाची चुलत बहीण होती आणि आपल्या चुलत बहिणीचा मोठेपणा त्याला फार वाटत होता. याप्रमाणे त्यांनी स्वतः एखाद्या सारथ्याने ज्याप्रमाणे हातामध्ये हे बागदोर घ्यावेत तसा हा सारथ्याचं काम करू लागला, दूताचं काम करू लागला. हातामध्ये त्यांनी या बागदोर घेतले घोड्याचे आणि रथ पुढे हाकायला सुरुवात केली. देवक्या सूर्यासार्धम प्रयाणे रथमारुहत. याप्रमाणे मोठमोठाले वाद्य वाजू लागले, भेरी वाजू लागल्या, पणव वाजू लागले, घोष होऊ लागले, मंत्रघोष होऊ लागले. त्याप्रमाणे समोर अनेक सुंदर अशा प्रकारचे भुईनळे हे उडू लागले. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होऊ लागला आणि सर्वत्र या वाद्यांचा गजर होऊ लागला. या वाद्यांच्या गजरामध्ये इतका गोंधळ सुरू झाला, वाद्यांचा एवढा गजर की एकमेकांचा शब्द एकमेकाला ऐकू येईना आणि कांठाळ्या बसतील एवढा आवाज. वेगवेगळ्या प्रकारच्या भेरी आहेत, मृदंग आहेत, पणव आहेत, झांजा आहेत, या बँड आहेत, बाजी आहेत, हे सगळं सुरू झालं. आणि एवढ्यात याच्यासोबत देवकीसोबत काय काय दिलेलं होतं तर 400 हत्ती या उग्रसेनाने दिलेले होते. त्याप्रमाणे 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि 10,000 दासी
यांनी दिलेल्या होत्या. ज्याप्रमाणे उग्रसेन सुत कंस स्वसुप्रियची कीर्षया, आणि हा कंस उग्रसेनाचा पुत्र हातात बागदोर घेऊन या रथामध्ये बसलेला आहे आणि रथ पुढे हाकतोय. रश्मीन हयानाम जग्राह रौक्मेश रथशतैर्वृता, ज्याप्रमाणे ज्या सोन्या नाण्याने अलंकृत केलेले सर्व घोडे, हत्ती, रथ, पायांदळ हे सगळं निघालं आणि दासी निघाल्या. त्याचप्रमाणे दुहित्रे देवका प्रादाद ही देवकाची मुलगी होती देवकी, आणि ही देवकाची मुलगी आता मोठ्या पाठवणी करायची तिची. मोठ्या प्रेमामध्ये हे सगळे लोक होते, नातेवाईक होते. त्याचप्रमाणे सोबतचे मित्रमंडळ होतं. शंख तुर्य मृदंगाष्ट, शंख वाजू लागले, मृदंग वाजू लागले, दुंदुभी वाजू लागल्या. आणि करता 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 तेवढ्यात पथिप्रग्रहिणम, तेवढ्यात एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये आकाशामधून एकदम आकाशवाणी ऐकू आली. ती फक्त कंसालाच ऐकू आली. पथिप्रग्रहिणम कंस महाभाषा हा शरीर वाक, आकाशवाणी झाली. अरे कंसा मूर्खा, ज्या बहिणीचं तू मोठ्या कौतुकाने या ठिकाणी हातामध्ये बागदोर घेऊन निघालेला आहेस, त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा अंत खोडणार आहे. एवढी आकाशवाणी झाली. अस्त्यास्वाष्टमो गर्भो हंतायम वहसे बुध. आणि काय म्हणली? आकाशवाणी झाली, कोणालाच ऐकू आली नाही, फक्त कंसाला ऐकू आली. काय ऐकला का हो तुम्ही? काही नाही म्हणले. काही नाही. एवढी भेरी, एवढ्या प्रकारच्या वाद्यांचा गजर चाललेला कोणालाच काही ऐकू आलं नाही, पण कंसाला ऐकू आलं की या बहिणीचा 8वा मुलगा माझा अंतक आहे. हे ऐकल्याबरोबर त्यांनी बागदोर बाजूला सोडले. भगिनी मी हंतू आरब्धा, ते बागदोर बाजूला ठेवले आणि हातामध्ये तलवार घेतली. कमरेला तलवारच होती, ती उपसली आणि देवकीला मारायला तयार झाला. हातामध्ये तलवार घेतली आणि देवकीवरती उगारली. हंतु भगिनी हंतु मारब्ध खड्गपाणिकाचे ग्रहित तिचे केस पाश धरले आणि आताच्या आता हिला ठार करतो म्हणाली. एवढ्यात वसुदेव बसले होते, त्यांना तर काहीच कळेना. अचानक यांनी दोरी का सोडली, या बागदोर का सोडले, हे दावं का सोडणार, हातात तलवार का घेतली, काहीच कळेना. सकथम भगिनी म्हणण्यात, अरे 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 कंसा कंसा कंसा, कशामुळे मारायला लागलास, काय कारण आहे, तिचे केस का धरलेस? तो म्हणाला, माहीत नाही. हे पहा, हिचा 8वा मुलगा माझा अंतक आहे आणि म्हणून मी हिलाच मारणार आहे. अहो, जर मुळावरच आघात घातला तर वृक्ष कसा निर्माण होईल, असं म्हणून त्यांनी तिचे केस धरले आणि मारणार. एवढ्यात वसुदेव मध्ये आले. वसुदेवानी त्याचा हात बाजूला केला. अरे कंसा थांबा. हे पहा, वसुदेव या ठिकाणी ज्ञान सांगू लागले. वसुदेव म्हणू लागले, अरे अद्यबाद्य शतांतेवा मृत्यूरूपी प्रणनाम ध्रुवा. अरे आज नाही तर 100 वर्षांनी माणसाला मृत्यू आहेच आहे. मृत्यू माणसाचा टळत नसतो. जो जन्माला येतो तो मृत्यूला जाणारच, मृत्यूपर्यंत जाणारच. जो जन्माला आला तो मरणारच, हे पक्क आहे. आज नाही तर 100 वर्षांनी. ते मला सांगू नका म्हणे. मला मृत्यूपासून या वाचवण्यासाठी केवळ हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे, मग हिलाच मारून टाकतो. आणि या ठिकाणी वसुदेव म्हणू लागले, अरे हे पहा, ए कंसा, तू असं करू नको. अरे तुझी ही लहान बहीण आहे. अरे ही तुझी लहान बहीण म्हणजे तुझ्या मुलीसारखी आहे. एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा. आणि कृपण बिचारी दया, तिच्यावरती काही दया कर. तिने काही चूक केली नाही. बरं, तिची काही चूक नसताना तू तिला का मारतोस? तुला तुझी धाकटी बहीण म्हणजे तुझ्या मुलीसारखी आहे. आणि हंतुम नारसी कल्याणी मीमांतुम दीनवत्सला. अरे ती किती दीन आहे, ती किती बिचारी आहे, तिला तर काहीच माहीत नाही. ती लग्नाचे मोठमोठे स्वप्न घेऊन निघाली आहे आणि तू तिला मारायला निघालास, हे बरं नाही. हे पहा कंसा, मृत्यू हा माणसाला कधीतरी येणारच आहे. आणि हे पहा, कधी कधी समोर मृत्यू असताना सुद्धा टळतो आणि कधी टळलेला मृत्यू सुद्धा कधी कधी येतो. समोर मृत्यू उभा आहे, माणूस एखाद्या वेळेला अपघातातून वाचलो बाबा अपघातातून, काय अपघात होता पण मी वाचलो, आणि गादीवर मरतो. काय त्याला दैव दुर्विलास असेल तर काही होऊ शकतं. पण दाय मृत्यूवे पुत्रांमुळे कृपणा मीमाम, तरी तो ऐकायला तर नाही, हिला मला मारणारच असं म्हणल्यावर शेवटी आता यावत बुद्धी बलोदयम. वसुदेव मोठे हुशार होते. ते म्हणाले, अगदी शेवटपर्यंत माणसाने प्रयत्न करावा. जोपर्यंत माणसाची बुद्धी कायम असते तोपर्यंत माणसाने प्रयत्न करावा. प्रयत्नाला मागं पुढं बघू नये. ते म्हणे, हे पहा, त्यांनी युक्ती लढवली. ते म्हणाले, अरे हिच्यापासून तुला मृत्यू आहे का? नाही म्हणे, हिच्या 8व्या मुलापासून मृत्यू आहे. अरे 8व्या मुलापासून मृत्यू आहे ना, आज तर मृत्यू नाही. मग एक काम कर म्हणे, मी मोठ्या छातीवर दगड ठेवून बोलले, मी हिचा झालेला प्रत्येक मुलगा तुला अर्पण करील. मग तर झालं. हे बरोबर आहे म्हणे, झालेला प्रत्येक मुलगा तुला मी अर्पण करील. आणि मग
प्रत्येक मुलगा जर तुला दिला तर त्यांना तू मार, तुला काय करायचं ते कर. हिच्यापासून तुला मृत्यू नाही ना, हिच्या मुलापासून मृत्यू आहे तर सगळे मुलं मी तुला समर्पित करील, याप्रमाणे वचन दिलं. मग खरं म्हणजे मनावर दगड ठेवला, अत्यंत दुःखाने बोलले. त्यांनी वर्णन केले, प्रसन्न बदलांभोजो नृशंसम निरपत्रपम. पण हा नृशंस होता, हा अत्यंत वाईट होता. याला कसं तरी मन वळवायचं होतं. कसं तरी आपण म्हणतो ना की जर अशुभस्य कालहरण, एखादी अशुभ गोष्ट असेल तर कालहरण करत जावं आणि शुभ मात्र लवकर करावी. या ठिकाणी ही अशुभ गोष्ट होती. निदान आता वर्षभर तरी काही प्रॉब्लेम नाही, वर्षभर तरी काही चिंता नाही. निदान पहिला मुलगा होईपर्यंत पुढे आठ मुलं म्हणजे 8 वर्ष तरी काही चिंता नाही, 10 वर्ष तर कसं तरी टळले, असा तो विचार करू लागला. आणि कंस देखील या गोष्टीने समाधान पावला. आणि कंस म्हणला काही हरकत नाही, ठीक आहे, नाही असते मी भय सौम्य, नाही हिच्यापासून मला भय नाही म्हणले, मला आकाशवाणी म्हणली हिच्या 8व्या मुलापासून. मग ठीक आहे म्हणले, मी तुला मुले समर्पित करत जाईल. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते झालं लग्न वगैरे थाटात पार पडलं. ही हिच्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर अर्थात महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने झाले, वर्ष झालं. आणि मग स्वबधुर वधानिवृत्ते कंस विद्वाक्य सारवित. कंसाचं वाक्य आठवलं, पुत्र झाला. अहो कीर्तिमंतम प्रथमजम, पहिला कीर्तिमंत नावाचा मुलगा झाला. आणि कीर्तिमंत हा मुलगा झाल्याबरोबर याचं नाव कीर्तिमंत ठेवलं. आणि आपल्या देवकीला म्हणतात, वसुदेव हे पहा, तुझ्या मी भावाला वचन दिलंय त्याप्रमाणे मला हा मुलगा घेऊन जायचा आहे. ती म्हणाली काही हरकत नाही. रडली खूप, तिला वाईट वाटलं, काय जन्माला आला की याला मृत्यू याचा ठरलेला, काय करावं. पण पर्याय नाही, शेवटी विचार केला. आणि वसुदेव म्हणाले काही नाही, मी दिलेला शब्द पाळणार. याप्रमाणे हा कीर्तिमंत नावाचा मुलगा घेतला आणि निघाले. गेले आणि कंसाच्या दरबारात गेल्याबरोबर हाक मारली, कंसा. कंस म्हणाले कोण आले? म्हणे मी वसुदेव आहे. का हो भाऊजी, कशा कुणीकडे? अरे मुलगा झाला म्हणून तुला द्यायला आलो, मी माझ्या शब्दाला पक्का आहे. मुलगा झाला, त्याचा जन्म झाला, तुला म्हटल्याप्रमाणे हा मुलगा तुला समर्पित केला. असं म्हणल्याबरोबर कंसाला काय वाटलं काय की कंस म्हणाले, भाऊजी अहो याच्यापासून मला मृत्यू नाहीये, 8व्यापासून मृत्यू आहे. जा जा घेऊन जा, याचा काही दोष नाही, हा निष्पाप आहे, जाऊ दे याला घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर त्यांनाही आनंद झाला. अरे विपरीत, हा एवढा बदलला कसा? पण तरी त्यांचा विश्वास बसला नाही. नाभ्यनंदत असं शब्द वापरलाय, नाभ्यनंदत. त्यांना आनंद नाही वाटला. त्यांना वाटलं काही सांगता येत नाही, याचं मन फिरलं तर काहीच कळत नाही. तद्वाक्य मृदू विजितात्मना, हा दुष्टाच्या मनाचं काही सांगता येत नाही. आपण म्हणतो ना, न धरवे ना क्षणभरी, दुष्टाचं मन क्षणभर देखील धरवत नाही. हा दुष्ट आहे, कधी फिरेल कधी बदलेल सांगता येत नाही. आणि घरी आले. घरी आल्याबरोबर देवकी म्हणली, काय झालं, दिला का मुलगा? नाही म्हणले, त्यांनी मारला नाही, परत दिला. असं म्हणल्यावर देवकी म्हणली, हो माझा भाऊ खूप चांगला आहे. अहो माझा भाऊ फार दयाळू आहे. तुम्हाला वाटलं माझा भाऊ वाईट आहे, तसं नाहीये म्हणे, माझा भाऊ चांगला आहे. हो हो म्हणलं, तुझा भाऊ चांगला आहे, बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ, फार गोड आहे म्हणले तुझा भाऊ. असं म्हणता क्षणीच इकडे भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद आले. अरे कंसा काय चाललंय? कंस म्हणले काही नाही. काय चाललंय म्हणले? आत्ताच भाऊजी आले होते म्हणे. वसुदेव का? हां. काय म्हणले, कशासाठी? नाही पुत्र घेऊन आले होते, मी त्यांनी म्हटले होते की पहिला पुत्र मी तुला समर्पित करतो, 8 मुलं मला समर्पित करायचे सांगितले होते, मला 8व्या पुत्रापासून मृत्यू आहे, पहिल्या पुत्रापासून काही नाही. असं म्हणल्यावर नारद म्हणतात, अरे कंसा तू मूर्ख आहेस म्हणले, मी आत्ताच स्वर्गातून आलो. काय चाललंय म्हणले स्वर्गात? अरे तुला मारण्याची जय्यत तयारी चालू आहे स्वर्गामध्ये. सगळ्या देवांनी, अहो सगळे देव या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये आलेले आहेत. अरे वसुदेव देवकी म्हणजे वसुदेव देव आहेत की, वसुदेव देवकी, वसुदेव हे देव आहेत, देवकी देव आहेत, सगळे देव आहेत. आणि त्या देवाचं गणित तुला कळत नाही म्हणले, तू वेड आहेस. म्हणले काय झालं? अरे 8वा म्हणजे कुठून 8वा? तुम्ही 8व्यापासून सुरुवात कर म्हणले. 8 7 6 5, मग पहिला नंबर 8व्याला येतो. हा म्हणले तेही खरंच आहे. अरे देव कसंही मोजतात म्हणले, देवाचं काही सांगता येत नाही, मोठे युक्तिबाज आहेत. असं म्हणल्याबरोबर कंस म्हणला, मग अरे काय बघतोस म्हणले. असं म्हणले आणि नारद गेले निघून. त्याचं काम साधलं. याप्रमाणे हा केस मोकळे सोडून आला. देवकी 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 कुठे आहे पुत्र? हा वसुदेव म्हणले, मी काय म्हणलो, हा मोठा बदलणाराच आहे.
घेतला पुत्राने ताबडतोब ठार मारला आणि ताबडतोब देवकीला आणि वसुदेवाला निग्रह्य निगडेर ग्रहे ताबडतोब पायामध्ये बेड्या घातल्या. आतापर्यंत बेड्या नव्हत्या, 1 वर्षभर नव्हत्या, आता घातल्या. याप्रमाणे वडिलांनाही बेड्या घातल्या, आपल्या वडिलांना सुद्धा या ठिकाणी बेड्या टाकल्या आणि कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकलं शूरसेनाला. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, प्रलंब बकचाणूर तृणावर्त महाशनैही मुष्टिकारिष्टी विविध हा जो कंस होता तो महादुष्ट तर होताच, परंतु मगध नरेश जरासंध त्याचा सहाय्यकारी होता. कारण जरासंधाने आपल्या मुली याला दिलेल्या होत्या, म्हणजे हा जावाई होता. त्याप्रमाणे प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, आघासूर इत्यादी विविध हे त्याचे मित्र होते. त्याप्रमाणे धेनुक वगैरे. आणि त्यामुळं याची ताकद खूप वाढली होती. सगळ्या जगामध्ये दहशत निर्माण झाली होती, दहशतवादीच होता हा. याप्रमाणे सगळे लोक भयभीत होऊन कुरु, पांचाल, कैकय, शाल्व जे मोठे सज्जन लोक होते ते निघून गेले होते. सगळ्यांनी देश त्यागले होते. किती एक ते देश त्यागोनी गेले, आपण वाचतो ना वर्णन, तीच स्थिती त्या काळामध्ये झाली. आणि याप्रमाणे हतेषु शक्षुबालेषु याप्रमाणे 6 मुलं मारली. कीर्तिमंत, त्यानंतर सुषेण, मग भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र हे 6 मुलं मारले. 6 मुलं मारले. एक 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 करत एक मुलगा शिल्लक ठेवला नाही. 7वा मुलगा आता हिच्या पोटामध्ये आला. सप्तमो वैष्णवम धाम यमनंतम प्रत्यक्षते. हे प्रत्यक्ष शेष हा अवतार, शेषाचा गर्भ या ठिकाणी या देवकीच्या पोटामध्ये उदरामध्ये वाढू लागला. आणि जसा जसा वाढू लागला तसं तसं देवकीचे तेज मोठं अलौकिक दिसू लागलं, तेजपुंज दिसू लागली. गर्भो बभो देवक्या हर्ष शुभ विवर्धना. त्यांनाही मोठा आनंद झाला वसुदेवाला, देवकीला. आणि कंसाचं लक्ष होतं, हे पहा, लक्ष ठेवा बरं का, लक्ष ठेवा, देवकी जरा वेगळी दिसू लागली आहे. कदाचित देवानी इथं अवतार धारण केला असा पाहिजे. आणि 1 2 3 4 5 6 महिने झाले, 7 महिने झाले. एवढ्यात मायेला सांगितल्याप्रमाणे मायेने आपलं काम केलं. काय? गच्छते विवजम भद्रे गोप गोपिर लंकृतम रोहिणी वसुदेवस भार्या असते नंद गोकुले. रोहिणी ही वसुदेवाची भार्या ही नंदाकडे गोकुळामध्ये राहत होती. हे सगळे घाबरून भीतीने सगळे पलायन सगळ्यांनी केलेलं होतं. त्याप्रमाणे ही रोहिणी तिथे होती. देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये टाकायचा आहे. याप्रमाणे तो संक्रांत करायचा आहे. या मायेने आपलं कार्य बरोबर केलं. तिने देवकीचा गर्भ उचलला आणि तो रोहिणीच्या उदरामध्ये संक्रांत केला, ट्रान्सफर केला. याप्रमाणे हा संक्रांत केल्याबरोबर इकडे एकदम देवकीचं शक्तीच गेल्यासारखी झाली, निस्तेज झाली. सगळे लोक म्हणून लागले, अहो म्हणले काय झालं? काही नाही म्हणले, अहो देवकी एकदम निस्तेज झाली. नाही म्हणले गर्भपात झाला म्हणले. सगळे कंसाधिक लोक म्हणू लागले गर्भपात झाला. सगळे लोक म्हणू लागले, अहो कंसा महाराज तुमच्या भीतीनेच झाला. अहो म्हणले तुमची भीतीच तशी आहे. याप्रमाणे इकडे रोहिणीच्या उदरामध्ये हा शेषाचा गर्भ, बलराम दादाचा गर्भ वाढू लागला. सगळे लोक चर्चा करू लागले, म्हणले असं कसं काय झालं? एवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की अरे हा गर्भ वसुदेवाचाच आहे. गर्भ संकर्षणात्म ते ग्राहो संकर्षण भुवी रामी ते लोकर्मणा बलबदुच्छयात. याप्रमाणे अहो संसृतो गर्भ इति पौरा विचक्रुषु. त्या ठिकाणी पौरजन चर्चा करू लागले. गोकुळातले लोक असे एकमेकांशी गुप्त वार्तेने चर्चा करू लागले, काही आपल्या कानगोष्टी करू लागले. आणि एवढ्यात आकाशवाणी झाली की हा गर्भ वसुदेवाचाच आहे. लोकांनी शंका घेऊ नये. त्याप्रमाणे शंका लोकांची निरसन झाली. इकडे भगवान शेषाने आता रामेती लोकरमणात याला लोक राम म्हणतील, बलाने श्रेष्ठ असल्यामुळे बलराम म्हणतील. त्याप्रमाणे हा संकर्षण म्हणून याचं नाव संकर्षण ठेवलं. संकर्षण कशामुळं? तर संकर्षित केला म्हणजे आकर्षित केला. या देवकीच्या पोटातून संकर्षित करून तो या रोहिणीच्या पोटामध्ये दिला. त्याप्रमाणे गर्भे प्रणिती देवकी रोहिणी योगनिद्रया. याप्रमाणे ही घटना घडली. आता 8वा रोज हा कंस आता जप करू लागला. 8वा हे लक्षात ठेवा बरं का. आता 8वा आहे. 6 मारले, 7वा तर गर्भपात झाला असं त्याला वाटलं. आणि आता 8वा मात्र तो विचार करू लागला की बस 8व्याकडे लक्ष द्या, 8व्याकडे लक्ष द्या. हा माझा अंतक आहे, हा माझा मृत्यू आहे. याप्रमाणे त्यांनी अधिक लोकांच्या सगळ्या त्या काळामध्ये हे वाढवल्या, गस्ती वाढवल्या. त्या ठिकाणी 2-2 घंट्याला लोक बदलायचं ठरवलं, कारण लोक थकून जातील त्या ठिकाणी थांबून. म्हणून सगळ्या प्रकारच्या शिपायांना सांगितलं की जागृत राहा.
रात्री कोणी झोपायचं नाही, 2-2 तासाच्या ड्युट्या बदलल्या आणि हातामध्ये शस्त्र घेऊन सगळेजण तयार राहिले. याप्रमाणे प्रत्येकजण जागृत राहायची सूचना दिली आणि जो कोणी मला पहिल्यांदा मुलगा झाल्याची वार्ता आणेल त्याला मी बक्षीस देईल म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे तांबिक्ष कंस प्रभयांजलांतराम आणि 8 असा जप करू लागला. देहे मृतंते मुलगा बनती. याप्रमाणे भगवान या ठिकाणी पूर्णावताराच्या स्वरूपात तेज स्वरूपामध्ये या देवकीच्या उदरामध्ये आता प्रविष्ट होणार आहेत. या वेळेला सर्व देव आले आणि सर्व देवांनी ब्रह्मादिक देवांनी भगवंताची प्रार्थना केली. याला गर्भस्तुती असं म्हणतात. ही जी गर्भस्तुती आहे ही आजही आपल्याला ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये त्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण त्या ठिकाणामध्ये लिहिली नाही ही सगळी गर्भस्तुती. म्हणजे त्या छोट्याशा अशा गर्भगृहामध्ये ही गर्भस्तुती लिहिलेली आहे. सर्व देव आले ब्रह्मादिक देव आणि भगवंताची गर्भस्तुती करू लागले. हे देवा सत्यमृतम सत्य परम त्रिसत्यम सत्य संयोनिम निहितंच सत्ये सत्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. हे देवा आपण सत्य स्वरूप आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो, तुमच्या सत्य स्वरूपाला नमस्कार करतो. हे आपलं स्वरूप त्रिसत्यम, सर्व सत्याच्या पलीकडचं आपलं कायम स्वरूप आहे. सत्य तुमचं सच्चिदानंद हे तुमचं स्वरूप आहे. सत्यस्य योनिम निहितंच सत्य, तुमची सत्य हे तुमचं बसण्याचे ठिकाण आहे आणि सत्य हे तुमचं स्वरूपही आहे. जसं पाण्यामध्ये समजा आपण पाण्यात अर्घ्य दिलं, अर्घ्य कशाचं आहे हो? पाण्याचंच आहे. आणि दिलं कशात? पाण्यातच. शेवटी पाणीच जसं सगळीकडं असतं त्याप्रमाणे सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे सर्वत्र. याप्रमाणे या ठिकाणी एक सुंदर रूपक या वृक्षाचं संसाराच्या अनुषंगाने केलेलं आहे. अशा प्रकारचं संसार वृक्षाचं रूपक जसं आपल्याला गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये दिसतं किंवा मुंडक उपनिषदामध्ये दिसतं त्याचप्रमाणेचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. आणि असंच रूपक या 11व्या स्कंधामध्ये सुद्धा भगवंत गोपालकृष्णाच्या तोंडून उद्धवाला सांगण्यात आलेलं आहे. हे संसार वृक्षाचं रूपक असं आहे. संसार हा वृक्ष आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा सनातन वृक्ष आहे. संसार हा सनातन वृक्ष आहे आणि याची प्रकृती याचा आळ आहे. त्याप्रमाणे याचे 2 फळ आहेत. कोणते? सुख एक फळ आहे आणि दुःख एक फळ आहे. याचे 3 मूळ आहेत. सत्व रज आणि तम याची 3 मूळ आहेत. त्याचप्रमाणे याचे 4 रस आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4 रस आहेत. त्याप्रमाणे याला हा पंचेंद्रियांनी जाणला जातो. शब्दरूप रसगंध स्पर्श या पंच तन्मात्रा आणि त्याला भोगणारी पंच इंद्रिय यांनी तो जाणला जातो. त्याचप्रमाणे याचे 6 स्वभाव आहेत. कोणते? अहो हे 6 स्वभाव प्रत्येक वस्तूचे असतात. कोणते? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. याप्रमाणे अस्ति म्हणजे आहे, जायते निर्माण होतो, वर्धते वाढतो, विपरिणमते त्यामध्ये परिवर्तन होतं, अपक्षीयते शेवटी त्याचं क्षरण होतं आणि नंतर तो नष्ट होतो. याप्रमाणे याचे 10 जे प्राण आहेत आपण जे 10 प्राण म्हणतो, प्राण अपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकर देवदत्त आणि धनंजय असे जे 10 प्राण आहेत हे 10 प्राण म्हणजे याचे पान आहेत. त्याप्रमाणे 9 द्वार जे आहेत आपल्या शरीराला हे 9 द्वार म्हणजे याच्या ढोली आहेत. याप्रमाणे याच्या 8 शाखा आहेत आणि या ठिकाणी या 8 शाखा कोणत्या? तर पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार. त्याचप्रमाणे याचे वृक्षाची साल म्हणजे याचे 7 धातू आहेत. याची साल जी आहे ती रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि वगैरे हे धातू आणि रस हे याचे 7 साली आहेत. याप्रमाणे हा अशा प्रकारचा वृक्ष आहे आणि या वृक्षावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. आपल्याला माहिती आहे की हे वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे, उपनिषदामध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि हा जीव आणि शिव हे 2 पक्षी आहेत. हे 2 पक्षी या ठिकाणी एक भगवंत आहे, ईश्वर आहे जो काहीच अपेक्षा करत नाही आणि दुसरा सगळ्या प्रकारच्या अपेक्षा करतो. म्हणून एक जो आहे तो निरीच्छ आहे आणि दुसरा इच्छावान आहे. जो इच्छावान आहे तो जीव आहे आणि जो निरीच्छ आहे तो शिव आहे. त्वमेक एवा सतत प्रसूती. आणि भगवान ब्रह्मदेव म्हणतात, हे देवा तुम्ही याचा आधार आहात. ज्याप्रमाणे याची स्तुती केली, भगवंताची स्तुती केली आणि भगवंतांनी सांगितलं ठीक आहे देवानो आता तुम्ही निघून जा, कारण मी लवकरच अवतार धारण करणार आहे. श्रवण ग्रहण चिंतन नामा निरूपाने तुम्ही म्हणाले नाही क्रियासु यस्व चरणारविंदयो राभिष्ट चेतान भवाय कल्पते. याप्रमाणे सर्व देवांनी स्तुती केली. देवा तुम्ही मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह इत्यादी अवतार धारण केले. मच्छाश्व कच्छ नृसिंह वराह हंस राजन विग्रवी बुधेषु कृतावतारः त्वं कंसेन त्रिभुवनं च यथानुदेश भारं भुवहर यौतम वंदनन्ते.
तुम्ही मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह हे विविध प्रकारचे अवतार धारण केले आणि या ठिकाणी पृथ्वीवरचा भार हरण केला. आताही तुम्ही पृथ्वीवरचा भार हरण करा. याप्रमाणे म्हटल्याबरोबर या दिष्ट्यांबते कुक्षिगता परः पुमान नंशेन साक्षात भगवान भवाजना याप्रमाणे आपण हा भार हरण करा आणि लवकरात लवकर अवतार धारण करा असं म्हटल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते अथ सर्व गुणोपेत काल परमशोभना. भगवंताने आपलं तेज या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये भगवान कोणत्या रूपात आले हो? तेज रूपात आले. भगवंताने आपलं सगळं जे तेज आहे, सर्व शक्तीचं जे सर्व शक्तिरूप तेज आहे, भगवंतानी ज्या परिपूर्ण अवतार या ठिकाणी धारण केलेला आहे, हे तेज या ठिकाणी भगवंतानी आपल्या देवकीच्या उदरामध्ये टाकलं. इत्यविष्णू पुरुषम यदृपमनी यथा ब्रह्मेशानुपुरोधाय देवा प्रदुर्देवम. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते अथ सर्व गुणोपेत काल परमशोभना यर्हे वा जनजन्मक्षम शांतर्क्ष ग्रहतारकम. या ठिकाणी हा तिसरा अध्याय या ठिकाणी सुरू झाला. इथे शुकाचार्यांच्या खरं म्हणजे वाणीला बहर आलेला आहे. शुकाचार्यांची वाणी इतकी प्रासादिक तर आहेच आहे, पण इथे तर अधिकाधिक प्रासादिक झालेली आहे. इथे अधिकाधिक मोठी गोड झालेली आहे. माधुर्याला सुद्धा माधुर्य यावं, या ठिकाणी तेजाला सुद्धा तेजाची फळं यावेत, अशा प्रकारची ही वाणी दिसते. प्रसादालाही प्रासादिकता प्राप्त व्हावी अशी ही वाणी आहे. अथा सर्व गुणोपेत काल परमशोभना. या ठिकाणी काल परमशोभना. आपल्याला माहिती आहे की पंचमहाभूत, दिक, आत्मा, काल आणि मन असं 9 हे द्रव्य मानलेले आहेत. हे 9 द्रव्य या ठिकाणी आनंदित झालेले आहेत. या हे वाजन जन्मक्षम शांतर्क्ष ग्रह तारकम. या ठिकाणी हे नवद्रव्य शांतस्य ग्रह तारकम. ग्रह तारका शांत झाल्या. जेव्हा ईश्वराचा भगवंताचा जन्म होत असतो त्यावेळेला अवतार जेव्हा होत असतो तेव्हा सगळ्यांचे मन शांत होतात. कोणाच्याही मध्ये वसवस राहत नाही, दुःख राहत नाही, वेदना राहत नाही. दिशा प्रसेंदूर गगनम निर्मलोडुगणोदयम. दिशा ह्या प्रसन्न झाल्या. या ठिकाणी दिशा कशामुळे प्रसन्न झाल्या तर दिशा ह्या देवी आहेत. कारण प्रत्येक दिशेचे एक एक स्वामी आहेत. जसं पूर्व दिशेचा इंद्र स्वामी, पूर्वाय दिशे इंद्रायन महा, आग्नेय दिशे आग्नेयन महा, दक्षिणाय दिशे यमायन महा असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे पश्चिम दिशेचा वरुण स्वामी आहे, तसा उत्तर दिशेचा चंद्रस्वामी आहे. याप्रमाणे प्रत्येक दिशेचे एक एक स्वामी आहेत. हे स्वामी या ठिकाणी कंसामुळे सगळेजण त्रस्त झालेले होते, सगळ्या देवता त्रस्त झालेल्या होत्या. आता भगवान अवतार घेणार म्हटल्यावर सर्वांना आनंद झाला. या क्षणी सर्व लोक आनंदी झाले. दिशा दिशे प्रसेंदूर गगनम निर्मलोडु गणोदयम. उडू गणोदयम. उडू गणोदय म्हणजे आकाशामधल्या तारका ह्या देखील प्रकाशमान झाल्या आणि त्या सुद्धा सुंदर दिसू लागल्या. कारण दिशेला आशा हे देखील नाव आहे. त्याचप्रमाणे विराट पुरुषाच्या अवयवाचं वर्णन करताना सर्वत्र आपल्याला भगवंताच्या ह्या दिशा म्हणजे त्यांच्या या स्वरूपाचंच वर्णन आहेत असं दिसतं. त्याचप्रमाणे पुराणामध्ये महिमंगल भूयिष्ठ. आता एकेका गोष्टीचं वर्णन करता येते. काल परमशोभना असं वर्णन कशामुळे केलं तर काल हे नवद्रव्यापैकी एक आहे. त्यामुळे सगळे 9 द्रव्य काल शब्दाने व्यक्त केले आणि हे 9 द्रव्य सगळे आनंदी झाले. त्याचप्रमाणे जन्म नक्षत्र, हे नक्षत्र आणि तारा ह्या भगवंताच्या या केवळ या गुणांच्यामुळं प्रकाशमान झालेले आहेत. तसंच शांतर्क्ष ग्रह तारकम. सगळीकडे शांतता निर्माण झाली आणि ग्रह आणि नक्षत्र सर्वत्र शांत झाले. कारण भगवंतांनी रोहिणी नक्षत्रावर अवतार धारण केला. आणि रोहिणी नक्षत्र कशामुळे निवडलं तर रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं प्रिय नक्षत्र आहे. कारण चंद्राची पत्नी रोहिणी आहे असं आपण म्हणतो. ते चंद्राची ती प्रिया आहे. ती रोहिणी ही चंद्राची भार्या आहे. ती सर्वात प्रिय नक्षत्र चंद्राचं रोहिणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चंद्रवंश आहे. भगवान स्वतः चंद्रवंशातले आहेत. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे या भगवंत स्वतः या कृष्ण पक्षात जन्माला आल्यामुळं कृष्ण पक्ष हा चंद्राचा प्रभावी पक्ष आहे. म्हणून कृष्ण पक्ष हा चंद्राचा प्रभावी पक्ष आहे. चंद्र वंशातले भगवान गोपाल कृष्ण आहेत आणि रोहिणी ही चंद्राची भार्या आहे. या दृष्टीने भगवंतांनी कृष्ण पक्षात त्याचप्रमाणे रोहिणी नक्षत्रावर आणि श्रावण पवित्र रोहिणी नक्षत्र आनंदाचे पात्र विश्व केले या प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये जन्म घेतलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी मही मंगल भूयिष्ठ. मही म्हणजे पृथ्वी. आता मंगल भूयिष्ठ कशामुळं त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की पृथ्वी ही श्रीदेवी आणि भूदेवी अशा देवाच्या 2 स्त्रिया आहेत म्हणे. एक श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी जी चल आहे, जी गतिमान आहे, जी चंचल आहे आणि भूदेवी आहे ती अचल आहे.
म्हणून ह्या दोघी भगवंताच्या देवता आहेत, या भगवंताच्या स्त्रिया आहेत. त्यामुळं भगवंत आता तिला असं वाटलं या भूमीला की आत्तापर्यंत देव लक्ष्मीबरोबरच होते, आता तरी माझं सौभाग्य असं आहे की माझ्यावर अवतीर्ण होऊ लागलेत, माझ्यावर त्यांचे पाय पडू लागलेत. म्हणून तिला आनंद झाला. म्हणून मही मंगलभूयिष्ठ असं वर्णन केलं आहे. पुढे सुद्धा आपल्याला दशमस्कंदात बघणार आहेत आपण की या जमिनीला सुद्धा किती आनंद झाला, भूमीला सुद्धा किती आनंद झाला की भगवंताचे आपले पद कमल आपल्या अंगावरती उठतायत. यामुळं तिला किती आनंद होतोय. मंगलभूयिष्ठ पुर ग्राम व्रजा करा. याप्रमाणे पुर ग्राम हे सगळं यांचा आनंद, सर्व गायीचे गोठे, त्याप्रमाणे गावं, त्याप्रमाणे गायी, तसेच सगळे ब्राह्मण, त्यांनाही आनंद झाला. आणि नंतर आणखी एक गोष्ट अशी आहे की पृथ्वीला आनंद होण्याचं आणखी एक कारण असं आहे की वामन हे ब्रह्मचारी होते. त्यामुळं वामन यांच्याबरोबर लग्न करण्याचा प्रश्नच नाही. त्यानंतर परशुरामाने तर पृथ्वी दानच दिली. त्यामुळे दान दिली म्हटल्यानंतर आता ती दिली, आता ती भगवंताबरोबर कशी येईल. तिसरी गोष्ट म्हणजे रामावतारामध्ये तर पृथ्वीच्या पासूनच झालेली सीता म्हणजे रामाची ती सासू झाली. त्यामुळे रामाचं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर लग्न होण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून या अवतारामध्ये तरी भगवंताबरोबर आपल्याला रममान होता यावं हा आनंद तिच्या मनामध्ये होता, असं या ठिकाणी टीकाकारांनी म्हटलंय. म्हणून मही मंगलभूयिष्ठ पुरग्राम प्रजा करा. याप्रमाणे नद्या प्रसन्न सलिला, नद्या मोठ्या आनंदाने वाहत होत्या. प्रसन्न सलिला, नद्या भरभरून वाहत होत्या. नदीमध्ये पाणी भरभरून वाहत होतं. आणि या नदीचं वैशिष्ट्य असं की कालिंदी ही नदी आहे. या ठिकाणी कालिंदी एकदा गंगेला म्हटली होती, गंगे मला एकदा भगवंताचं दर्शन घडव ना, तुझ्या पायापासून तू भगवंताच्या पायापासून निघालीस तेव्हा मला भगवंताच्या पायाचं दर्शन घडू दे. तेव्हा तिला जरा अभिमान झाला म्हणे. तेव्हा आता मात्र यमुनेला आनंद झाला की गंगा ही भगवंताच्या पायापासून निघाली, पण मी तर भगवंताच्या पायाशीच आहे. म्हणून या नद्या प्रसन्न सलिला, म्हणून ती प्रसन्न झाली असं टीकाकार म्हणतात. त्याप्रमाणे यानंतर हृदा जलरुहश्रिया, या ठिकाणी तिच्या सरोवर हे सुद्धा त्या सरोवरामध्ये कमल या ठिकाणी उत्पन्न झाले. वेगवेगळ्या प्रकारचे कमल, लाल कमल, पांढरे कमल, निळे कमल हे फुलू लागले. आणि द्विजादिकुल सन्नाद स्तबका वनराजय, द्विजादिकुल सन्नाद, पक्षी या ठिकाणी गुंजन करू लागले, गुंजन करू लागले. कशामुळं तर पक्षी कधी गातात जेव्हा त्याला आनंद होतो. म्हणून आपण म्हणतो ना, या इंग्रजी साहित्यामध्ये इलिझाबेथन पिरियडच्या संदर्भात एक शब्द वापरलाय. इलिझाबेथन पिरियड म्हणजे काय, इलिझाबेथ राणीचा काळ काय होता तर ते म्हणतात इज द पिरियड ऑफ सिंगिंग बर्ड्स. द पिरियड ऑफ सिंगिंग बर्ड्स म्हणजे पक्षी गाण्याचा काळ. म्हणजे काय, म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे कवी साहित्यिक हे मोठ्या स्वतंत्रतेने लिहू लागले, हा त्याचा अर्थ आहे. तसं या ठिकाणी द्विजादिकुल सन्नाद म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य प्राप्त झालं, प्रत्येकाला आनंद मिळाला की आता मी माझ्या मनाप्रमाणे बोलू शकतो, मनाप्रमाणे लिहू शकतो, मनाप्रमाणे काव्य करू शकतो, साहित्य लिहू शकतो, मंत्र म्हणू शकतो. अर्थात पक्षांच्या पूजनातून त्यांचं स्वातंत्र्य प्रगट झालं, म्हणजे एकूणच समाजाचं स्वातंत्र्य प्रगट झालेलं आहे. याप्रमाणे बवो वायू सुखस्पर्श, बवो वायू सुद्धा सुख मोठ्या अत्यंत हळूहळू वाहू लागला. म्हणजे सोसाट्याचा जेव्हा वारा सुटतो, जेव्हा वादळ सुटतं तेव्हा समजायचं काहीतरी विध्वंस होणार आहे. आणि जेव्हा सुखद वायू सुटतो तेव्हा असं लक्षात घ्यावं की काहीतरी चांगलं होणार आहे. त्याप्रमाणे कारण भगवंतांनी सुद्धा व्योमासूर, तृणावर्त यासारख्यांना जे ठार मारलं आणि वायू यामध्ये भगवंतांनी स्वतःचं रूप प्रगट केलं. याप्रमाणे वयो वायू सुखस्पर्श पुण्यगंध वहशुची. आणि अचानक काही नसताना सुद्धा सुगंध आला की समजायचं भगवंत आले. काही नसताना सुगंधाचं स्मरण, सुगंध आपल्याला वाटू लागला. सगळीकडे काय सुगंध सुटलाय हो, काहीच नाही, फुलं नाहीत, उदबत्ती नाही, धूप नाही, दीप नाही, पण सुगंध आला, समजायचं भगवंताचं या ठिकाणी अवतार झाला. भगवंताचा अवतार हा सुगंधाच्या माध्यमातून होतो. म्हणजे हे सगळे गंध प्रतिमा आहे, गंध संवेदन आहे. जसा गोपिकांना सुद्धा वाटायचं की अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला, या ठिकाणी अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. एकदम तुळशीचा सुगंध आला की सगळ्या गोपिकांना वाटायचं कृष्णच आला की काय. प्रत्यक्षात जरी कृष्ण आला नाही तरी सुगंधाच्या माध्यमातून तो आला ही जाणीव पाहिजे. ज्याप्रमाणे अग्नयश्च द्विजाती नाम शांतस्त समिंधत, त्याप्रमाणे अग्नीलाही आनंद झाला. कारण भगवंतांनी 12 गाव अग्नी 2 वेळेला गिळलेला आहे. म्हणून भगवंतांनी अग्नी
अग्नीमध्ये सुद्धा स्वतःचं स्वरूप प्रगट केलेलं आहे. त्याचप्रमाणे मनाम शासन प्रसन्नानी, सगळ्यांचे मन प्रसन्न झाले. थोडक्यात सगळे आनंद कंद हा भगवंत, हा आनंद कंद आहे. हा आनंदाचा कंद आपण म्हणतो ना, भगवंत कसा आहे तर हा आनंदाचा कंद आहे. आणि म्हणून सर्वांना आनंद झाला. जो जन्माला आल्याबरोबर आनंदच घेऊन जन्माला आला, हा आनंदाचा कंद आहे. अशा प्रकारचा हा भगवान सगळ्या विश्वामध्ये आनंद निर्माण करणारा. मनाम शासन प्रसन्नानी साधूनाम असुरद्रुहाम, साधूनाम असुरद्रुहाम, हा प्रत्यक्ष साधूंना आनंद देणारा आणि असुरद्रुहाम, असुरांचा द्वेष करणारा. कशामुळं तर असुर हे असुर प्रवृत्तीचे, असुर हे त्याचा द्वेष करणारे आहेत, असुर हे साधूंचा द्वेष करणारे आहेत, म्हणून असुरद्रुहाम या ठिकाणी शब्द वापरलाय. आणि आकाशाला आनंद कशामुळे झाला तर आकाश आणि भगवान हे सारखेच आहे. आपण म्हणतो ना, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, त्याप्रमाणे गगन सदृशम, भगवान हा गगन सदृश आहे, आकाशासारखा आहे. आणि म्हणून आकाशाला आनंद झाला की भगवान हे माझ्यासारखे, निदान माझं मोठेपणा तरी लोक गातील. त्याप्रमाणे भगवंतानी जायमाने जनितस्मिन नेदुर्दुंदुभयो दिवी, आकाशामध्ये देव जमले, सगळे देव जमले, गंधर्व जमले, अप्सरा जमल्या. त्याप्रमाणे ब्रह्मादिक देव सगळे आकाशात जमले आणि त्यांनी हातामध्ये पुष्प घेतले. त्याप्रमाणे कोणी वाद्य घेतले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन करू लागले. कारण आता तो क्षण आला, मोठा जवळच आला. कोणता? जगो किन्नर गंधर्व अस्तुष्ट सिद्ध चारण, हा सिद्ध चारण गंधर्व हे सगळे आकाशामध्ये जमा झाले. विद्याधरश्च नरुतुर सर्वभिसमंतदा मुचुर्मुनियोदेवासु मनांसी मुदान्विता, सगळ्या देवांना आनंद झाला. बस आता काही क्षणच राहिलेत. अष्टमी तिथी पाहिली भगवंतानी. श्रावण महिना होता. श्रावण पवित्र रोहिणी नक्षत्र, आनंदाचे पात्र विश्व केले. भगवंतानी श्रावण महिना पाहिला, अष्टमी तिथी पाहिली. अष्टमी तिथी कशामुळे हो म्हणे तर अष्टमी बरोबर या महिन्याच्या मध्यावर पडते आणि म्हणून अष्टमी तिथी. आणि रात्र कशामुळे घेतली हो म्हणले? रात्र याच्यामुळे घेतली की रात्री योगी जनांना रात्र प्रिय असते. कारण आपण म्हणतो ना, जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा योगी जागा असतो. सगळे जेव्हा झोपलेले, आपण म्हणून कोजागिरती साजरी करतो. कोजागरती, कोण जागा आहे? जागा म्हणजे आत्मस्वरूपात जो जागा आहे. सगळे झोपलेले असतात तेव्हा केवळ गातो कबीर दोहे. जेव्हा सगळे जग शांत झोपलेले, तेव्हा जग शांत झोपलेलं असतं पांघरून घेऊन, त्यावेळेला कबीर दोहे गात असतो. का तर कबीर हा खऱ्या अर्थानं जागृत आहे, संत आहे म्हणून जागृत आहे. म्हणून जे योगी आहेत, जे संत आहेत, जे महात्मे आहेत, ते रात्री जागतात आणि म्हणून त्यांना योगी जनांना रात्र प्रिय आहे. भगवंतांनी या योगी जनांच्या इच्छेप्रमाणे रात्रीचा हा क्षण निवडला. त्याचप्रमाणे हा अष्टमी निवडली यासाठी. आणि चंद्राचं नक्षत्र रोहिणी हे आपण या ठिकाणी का निवडलं ते सांगितलं. त्याप्रमाणे देवकीच्या गर्भामध्ये भगवंतांनी या ठिकाणी एकदम प्रकाश रूपामध्ये अवतार या ठिकाणी प्रगट केला. आणि चंद्रवंशामध्ये भगवंतांनी जन्म घेणार असल्यामुळं त्याची प्रिय असल्याने रोहिणी ती नक्षत्र त्यांनी निवडलं. आणि याप्रमाणे योग्यांच्या मनाचा निरोध करणारा हा रात्रीचा क्षण. भगवान रामाने भर दुपारी अवतार धारण केला, वामनाने दुपारी 12 वाजता अवतार धारण केला, पण कृष्णाने मात्र रात्री अवतार धारण केला. कारण सगळं कृष्ण कृत्य करायचं होतं, अनेक गोष्टी करायच्या होत्या की म्हणून अनेक ठिकाणी कृष्णाबद्दल कृष्ण विक्लिष्ट कर्मणा असा शब्द येतो. कृष्णाचं कर्मच कोणाला कळलं नाही. विक्लिष्ट कर्मणा, क्लिष्ट कर्म कृष्ण आहे. म्हणजे कृष्ण या शब्दातच रु हे जे आहे ते ऋकार आहे, ते असा वाकडा आहे. आणि रु आणि श्न हे सगळे अवघड शब्द आहेत. राम तसा नाहीये पण कृष्ण अवघड आहे, वामन तसा नाहीये पण कृष्ण मात्र अवघड आहे. म्हणून कृष्ण विक्लिष्ट कर्मणा, कृष्णाचं कर्म लोकांना कळलं नाही. कृष्ण कसे आहेत हे लोकांना कळले नाहीत. कृष्णाच्या मनाचा थांगपत्ता, त्यांच्या कार्याचा थांगपत्ता लागला नाही, अवताराचा थांगपत्ता लागला नाही. म्हणून कृष्ण या ठिकाणी रात्र होती म्हणून कृष्ण, याप्रमाणे काळे आहेत म्हणून कृष्ण. आणि यानंतर मंदम मंदम जलधरा जगुर्जरुण सागरम निशीते तम उद्भूते जायमाने जनार्दने. मंदम मंदम जलधरा, मंद मंद अशा प्रकारच्या जलधारा वाहत होत्या. समुद्र या ठिकाणी समुद्र मोठ्या आवाज करत होता. समुद्रामधून जगर्जरुण सागरम, समुद्राचा एक गाज येत होती. आणि याच वेळेला आकाशामध्ये ढग दाटले होते. मंदम मंदम जलधरा, मंद मंद अशा प्रकारचा जलधरा चालू होत्या. का बरं म्हणजे मंदम मंदम जलधरा आणि जगर्जरुण सागरम?
या ठिकाणी सागराचा आवाजाचा उल्लेख का केला आहे? त्याचं कारण असे म्हणे की भगवान स्वतः क्षीरसागर शाही आहेत, सागरामध्ये झोपलेले असतात, पण आता मात्र ते इकडे अवतीर्ण होणार म्हटल्यावर सागर त्यांची स्तुती गाऊ लागला आणि म्हणून सागर जो स्तुती गाऊ लागला तेच त्यांचे या ठिकाणी शब्द म्हणजे त्याचा आवाज आहे, त्याचा गाज आहे. निशीते तमोद्भूते म्हणून या ठिकाणी त्याने वर्णन केले की मेघ हा समुद्राच्या जवळ गेला आणि तो गर्जना करतोय मेघ सुद्धा, आणि जलनिधी हा समुद्र आहे. तुमच्यामध्ये भगवान आतापर्यंत त्यांनी शयन करतायत तेव्हा त्यांची स्तुती तो गातोय असा त्याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये भगवान राहतात तेव्हा आता या भगवंताची स्तुती आपण गाऊ. म्हणून हा आकाशातला ढग देखील स्तुती गाऊ लागले आणि समुद्रही गाऊ लागला. निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्वगुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशिंदुरेव पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रत्यक्ष देवकीच्या समोर प्रकाशमान असे भगवान अवतीर्ण झाले, गर्भातून बाहेर आले नाहीत, इतरांच्या प्रमाणे प्रसूत झाली नाही देवकी. देवकीच्या समोर एक तेज स्वरूप भगवान उभे राहिले. देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्वगुहाशयः आविरासीत यथा प्राच्याम दिशिंदुरेव पुष्कलः. आविरासीत आविर्भूत झाले, ज्याप्रमाणे पूर्वेच्या क्षितिजावर चंद्र उगवावा पौर्णिमेला त्याप्रमाणे आविरासीत यथा प्राच्याम दिशिंदुरेव पुष्कलः, सगळ्या दिशा उजळाव्यात आणि चंद्र उगवावा. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवान हा कृष्ण चंद्र उगवला आणि अवतीर्ण झाल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. या देवकी आणि वसुदेव यांनी त्यांना हात जोडले, नमस्कार केला. तमद्भुतम बालक मम्मुजे क्षणम चतुर्भुजम शंकर गदार युधायुधाम श्रीवत्स लक्ष्मण कौश गल शोभि कौस्तुभम पीतांबरम सांद्रपयोद सौभगम. भगवंत अलंकृत अशा अवस्थेमध्ये होते. पितांबर धारण केलेला होता, चतुर्भुज मूर्ती होती, शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं होतं, श्रीवत्स लक्ष्मण चिन्ह होतं, त्याप्रमाणे पितांबर होता आणि महाहर वैदुर्य अलंकार होता. अहो आज दसरा आहे, मग अलंकार धारण करायचं नाही तर काय, म्हणून या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण यांचा जन्म केला. महारह वैदुर्य किरीट कुंडल, किरीट होते, कुंडल होते, अत्यंत महागडे अशा प्रकारचे अलंकार धारण केलेले होते. गळ्यामध्ये वनमाला होती, त्याचप्रमाणे सोन्याचे अलंकार होते. हातामध्ये 10 बोटात 10 मुद्या होत्या, त्याचप्रमाणे मनगटामध्ये आणि दंडामध्ये बाजूबंद होते. उद्दामकांच्या अंगद कंकणादि भीर, कंकण होते, अंगद होते. त्याचप्रमाणे विरोचमान वसुदेव ऐक्षत, आणि वसुदेव बघू लागले आणि मोठ्या विस्मित अवस्थेमध्ये वसुदेव आणि देवकी दोघेही त्यांच्याकडे बघू लागले. स विस्मयोत्फुल्ल विलोल चलोचनो हरिम सुतम विलोक्यान कदुंदु विस्तदा कृष्णावतारोत्सव संभ्रम स्पृशन मुदा द्विजेभ्यो यतमाप्लुतो गवाम. त्याप्रमाणे वसुदेवाने भगवंताची स्तुती केली. वसुदेव म्हणतात, हे देवा, विदोतोस्मी भवान साक्षात पुरुषा प्रकृते पराः केवलानुभवानंद स्वरूपम सर्व बुद्धिदृक. हे देवा, आपण केवलानंद स्वरूप आहात, आपण आनंद स्वरूप आहात, आम्हाला माहीत आहे, आणि आपण माझ्या घरामध्ये या ठिकाणी जन्म घेतला. प्रत्यक्ष आपण पुराण पुरुष आहात, भगवान ईश्वर आहात, आणि बुद्धिनुमेय लक्षणे, तुम्ही बुद्धीच्या द्वारे कळणारे नाहीत. अनुमेय लक्षणही, तुम्ही अनुमानाने कळणारे नाहीत, तुम्ही कोणत्याच शब्दाने कळणारे नाहीत. ज्ञानाच्या पलीकडचं तुमचं स्वरूप आहे, आणि म्हणून हे देवा मी तुम्हाला नमस्कार करतो. आता या ठिकाणी वसुदेव त्यांची कशी स्तुती करतील, मग देवकी कशी येईल, देवकी कशी स्तुती करील, आणि मग भगवान या ठिकाणी स्वतः गोकुळामध्ये घेऊन जाण्याची कशी सूचना करतील आणि हे गोकुळात कसे नेतील. त्यानंतर गोकुळातून ही जी जन्माला आलेली याच वेळेला यशोदेच्या पोटी या मायेचा जन्म झाला, तिला हे कसे घेऊन येतील, बागी हा जो सगळा वृत्तांत आहे तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.